आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. ट्रम्प यांच्या नव्या आदेशामुळे भारतीय वाहन चालकांना फटका. अमेरिकेने परदेशी ट्रक चालकांना व्यावसायिक परवाने देण्याची प्रक्रिया तातडीने थांबवली आहे. भारतातून रोजगारासाठी अमेरिकेला जाणाऱ्या बेरोजगारांसाठी हा मोठा धक्का आहे. भारताच्या तुलनेत अमेरिकेत ट्रक चालकांना अधिक सन्मान आणि पैसा मिळतो, तिथे त्यांच्या जीवनमानाचा दर्जाही उंचावतो. अमेरिकेत ट्रक चालकांचं आयुष्य सुरक्षित आणि सुखकर असल्यानं भारतातील हजारो तरुण तेथे जातात. यातील अनेक जण त्यांचे अनुभव YouTubeच्या माध्यमातून शेअर देखील करतात. पण आता अनेकांच्या अमेरिकन ड्रीमला धक्का बसला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ट्रम्प प्रशासनानं घेतलेल्या नव्या निर्णयाची माहिती दिली आहे. व्यावसायिक ट्रक चालकांना जारी केलेल्या आधारे आता सगळ्या प्रकारचे वर्कर व्हिसा रोखण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल असं रुबियो यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भारतीयांना हा मोठा धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित.
संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार दिनांक 21 रोजी संस्थगित करण्यात आले. हे अधिवेशन सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी सुरू झाले होते. यंदाच्या अधिवेशनात 32 दिवसात 21 बैठका झाल्या. पावसाळी अधिवेशनात लोकसभेत 14 विधेयके सादर करण्यात आली. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत 12 आणि राज्यसभेत 15 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याला ठोस उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारताच्या या यशस्वी कारवाईनंतर लोकसभेत 28 आणि 29 जुलै रोजी तर राज्यसभेत 29 आणि 30 जुलै रोजी ऑपरेशन सिंदूर बाबत जोरदार चर्चा झाली. लोकसभेत 18 तास 41 मिनिटे तर राज्यसभेत 16 तास 25 मिनिटे ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चा झाली. लोकसभेतील चर्चेत 73 सदस्यांनी आणि राज्यसभेतील चर्चेमध्ये 65 सदस्यांनी भाग घेतला होता. लोकसभेत पंतप्रधान मोदींनी आणि राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन सिंधूर संदर्भातील चर्चेला उत्तर दिले. पोलीस आयुक्तांसह अधिकारी वर्गाने घेतला विसर्जन मार्गाचा आढावा. गणेशोत्सव उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना बेळगाव पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या सदस्यांसह मिरवणूक मार्गाची पाहणी केली. गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान गणेश मूर्ती आणताना जनतेला त्रास होऊ नये यासाठी बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि महापालिकेच्या आयुक्त बी शुभा यांनी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांच्या सदस्यांसह मिरवणूक मार्गांची पाहणी केली. प्रारंभी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल पासून पाहणीला सुरुवात करून काकतीबेस रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग गल्ली आणि कपिलेश्वर मार्ग येथे पाहणी दौऱ्याची सांगता करण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या पाहणी दौऱ्यावेळी रस्ते सुरळीत आहेत किंवा काही अडथळे आहेत याबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलगटगी, कार्यवाह गणेश दड्डीकर, सिद्धार्थ भातकांडे, हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांच्यासह महापालिका, वनविभाग आणि हेस्कॉमचे पदाधिकारी उपस्थित होते. आजचा धबधबा पाहण्यास पर्यटकांची गर्दी वाढली. गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे आता सर्वत्र नद्या आणि नाले भरून वाहू लागले आहेत. त्याचबरोबर जलाशयाच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे. बेळगावपासून जवळच असलेल्या गोकाक आणि गोडचिनमलकी धबधब्यांचा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता हा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असल्याचे चित्र दिसू लागले आहे. बाळेकुंद्री येथे ग्रामदेवता लक्ष्मी मंदिराच्या चौकटीची भव्य मिरवणूक. बाळेकुंद्री खुर्दची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी मंदिर आणि गाभाऱ्याच्या चौकट पूजनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. लक्ष्मी देवीचा जय जयकार करत गावकरी आणि भाविक यामध्ये सहभागी झाले होते. तत्पूर्वी बुधवारी गावातून चौकटीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीला बाळूमामा मंदिर आवारातील दादव सरकार यांच्या निवासस्थानापासून सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण करत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळेकुंद्री गावासह आसपासच्या भागातील नागरिकांनी देखील या उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.